आपण म्हटलं कर्माचा भाग आपण कर्माची व्याख्या नंतर पाहणार. विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म, जे करायचंच नाही. शिव्या द्यायच्या का? नाही. कटू बोलायचं का? नाही. पापकर्म करायचं का? नाही. चोरी करायची का? नाही. निंदा करायची का? नाही. ईर्ष्या करायची का? नाही. तमात्मक आणि रजात्मक ज्या लहरी निर्माण होतील कर्माच्या, त्या करायच्या नाहीत. त्याला म्हटले निषिद्ध कर्म म्हणजे विकर्म, जे करायचंच नाही. अकर्म, अकर्माचा अर्थ मात्र अनेक जागी चुकलाय अनेका लोकांचा. अकर्म म्हणजे कर्म करायचं नाही असा अर्थ नाही. आपण जो अर्थ घेतो भगवद्गीतेचा जो अर्थ आहे तो असा अकर्म. कर्म जिथे संपतं, गंगा नदी जाऊन गंगा सागराला ज्या ठिकाणी मिळेल ते अकर्म. तिची गती जिथे संपते, कर्माची गती जिथे संपते, आत्मसागरात रिचवल्या जाते, त्यावेळेस ते कर्म कर्म राहत नसून अकर्म कर्मविरहित अवस्था होते. गंगा सागराला मिळाली, सागर रूप झाली, गंगेचं स्वतःचं गतिमान स्वरूप संपलं, आयडेंटिटी संपली. अकर्म. इष्ट अनिष्ट मिश्र. इष्ट कर्म, योग्य कर्म काय? पाहुणा आला, त्याला स्वयंपाक करून घालणं. अनिष्ट कर्म, त्याला म्हणायचं टाटा, आज आमच्याकडे स्वयंपाक होणार नाही. अनिष्ट कर्म. म्हणजे एखादं उदाहरणाने सांगतो, सगळं नाही. मिश्र, इष्ट आणि अनिष्ट. पाहुणा आला, इष्ट कर्म काय? स्वयंपाक करायलेत. आणि अनिष्ट काय? केव्हा जाणार? मिश्र करून टाकलं. इष्ट आणि अनिष्ट मिश्र. सात्विक. सात्विक कर्म कोणते? राजसी कर्म कोणते? तामसी कर्म कोणते? दासबोध फार याच्यात खूप मोठा आहे, आता सांगत नाही, जसं येईल तसं सांगेल. विहित कर्म. विहित कर्म कोणतं? आवश्यक कर्म. आवश्यकामध्ये 2-3 प्रकार आहेत. विहित कर्मामध्ये काही इन्स्टिंक्टिव्ह कर्म येतात, नॅचरल. पापणी लवते, लॅट्रिनला जावं लागतं. निषिद्ध आहे, आम्ही जाणार नाहीत. लॅट्रिनला जाणं म्हणजे काय? जाणार नाहीत बघा, केलंच पाहिजे ते कर्म, निषिद्ध नाही. स्नान करावं लागतं, आम्ही करणार नाही 10 दिवस, नाही, विहित कर्म आहे, केलं पाहिजे. जे आवश्यक कर्म आहेत, शरीरांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या, मनशुद्धी, देहशुद्धी, हे सगळ्यासाठी किंवा गरजा, त्याच्या नीड्स आहे, जेवण आहे, स्वयंपाक आहे, खाणं आहे, पिणं आहे, ऑफिसमध्ये जाणं आहे, हे सगळे कर्म विहित कर्म, आवश्यक, अत्यावश्यक, केलेच पाहिजे असे कर्म विहित कर्म. निषिद्ध म्हणजे जे करायचे नाहीत. प्रारब्ध कर्म, संचित कर्म. करोडो जन्मापासून हा जीव अनंत योनीत जन्म घ्यायला त्यावेळेस निर्माण झालेले कर्म सुप्त अवस्थेमध्ये पहुडलेले आहेत, त्याला म्हणतात संचित. प्रारब्ध म्हणजे ह्या जन्मामध्ये पूर्वजन्मीचं कुठलं तरी संचित कर्म भोगायला आलं, प्रारब्ध. म्हणजे समजा 26 जन्मापूर्वी आपण एखादं पाप केलं असेल, कदाचित ती फिल्म आज उघडली, स्टार्ट झाली प्रोजेक्टरवर, ती फिल्म जुनी प्रोजेक्टरवर सुरू झाली आणि ती भोगायला यायली, दॅट इज प्रारब्ध कर्म. क्रियमान कर्म डे टू डे. आत्ता तुम्ही बसले क्रियमान कर्मामध्ये होतं. वर्तमान काळात जे ज्या क्रिया तुम्ही कराल त्या कर्म जे होतील ते क्रियमान कर्म, सगळं भोगायचं आहे. मग शुभ कर्म, अशुभ कर्म, कायिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म. तुम्ही बसलेत, पुष्कळ शांत आहेत,
जरी साधनेत बसले पण आतून शिव्या द्यायलेत. सासू कजाग आहे आणि सासू सुनेला सारखी टॉन्ट मारते, बोलते, तुला हे येत नाही, तुला हे येत नाही, तुझं माहेर तसं, तुझं हे बापाकडे शिकली नाहीस, असं गेलं नाही, तसं गेलंच नाही, तुला काही अक्कल नाही, तुला बोलता येत नाही, तुला चालता येत नाही, तुला राहत. नवीन नवीन असते, ऐकावं लागतं. गप्प बसते. गप्प बसते म्हणजे ती आरती ओवाळते असं समजू नका मनातून. ती देवाची देवपूजा करत असताना देवाला जरी आरती ओवाळत असली तर इकडे सासूला बेल वाहताना प्रत्येक याच्यात मंत्र शिवेचा म्हणते. ओम नमो शिवा नाही, काळं पांढरं काय माहीत नाही मला सगळं. त्या सासूचं मडं जावं, काय काय असेल ते. ती मंत्र हे मानसिक झालं. कायिक कर्म फटकन मारणे, वाचिक कर्म वाचिनी फटकन बोलणे. काही लोक झटक्यात येऊन बोलतात, ए तुला अक्कल नाही. कशाला सांगतात? त्याला अक्कल नाही हे सांगण्याकरता तुम्हाला अक्कल नाही असं बोलण्याची. वाचिक कर्म. तलवार काढलेलीच असते जिभेची केव्हाही. मानसिक कर्म मनाने साधना जरी करीत असेल तर दुसऱ्याचे, देवा साधना करतोय बरं पण त्याचं काळं पांढरं होऊ दे. माझा मुलगा फर्स्ट नंबरमध्ये येत नाही याचं कारण तो दुसरा मुलगा आजकाल फर्स्ट नंबरमध्ये यायचं, पटकी होऊ दे त्याला, भवानी आई बुरगुंडा वाहील तुला. हे मानसिक कर्म. आणि कुठे साधनेत करताना. म्हणून वाचिक मानसिक तथा शुभ अशुभ शुभाशुभ. कोणी मुद्दाम चाललंय, मुद्दाम शिंकायचं नाकात काकडा घालून, शुभ अशुभ त्रिगुणात्मक वगैरे वगैरे असं हे सगळे कर्मामध्ये येतं. सगळे अर्थ किंचित शॉर्टमध्ये सांगितले. इथे जी ओवी आली, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले, जेन सांडिजे तू आपुले विहित कर्म. आम्ही सर्व बाजूनी विचार करून पाहिले तेव्हा आमच्या मनात असे वाटते की तू आपले विहित कर्तव्य कर्म सोडू नकोस. पहिल्या मागच्या ओवीमध्ये भगवंतानी स्वकर्म शब्द वापरला. अर्जुना, आत्मसाधना, आत्मा प्रगट करण्याकरिता, आत्मरूप होण्याकरिता, भगवंत रूप होण्याकरिता जी साधना त्या मार्गाची आवश्यक आहे तेवढे प्रयोग अध्यात्मात गिरवणे हे स्वकर्म. आणि बाह्य व्यवहारात वागत असताना जे उचित आहे, जे आत्मसाधनेला उपयोगी आहे, टाईम मॅनेजमेंटमध्ये बसतं, तेच करणं त्याला म्हटले विहित कर्म. स्वकर्म विहित कर्म. जसं आत्ताच उदाहरण दिलं, रेल्वेला जायचं 3 तास साधना झाली पाहिजे पण पूजाही झाली पाहिजे. अर्ध्या तासात पूजा आटोपा. लोक 3 तास पूजा करतात आणि अर्धा तासात देखील साधना करत नाहीत. उलट झालं कर्म. 3 तास साधना, 15 मिनिटात देवाचं हे करा, काय हरकत नाही. टाईम मॅनेजमेंट करा. नाही तर पोथी वाचतील 2 घंटे आणि मग 5 मिनिटं ध्यान साधना, सगळं गेलं खड्ड्यात. पोथी वाचण्यामध्ये मन गरगरलं, मन गरगरण्यामध्ये प्राण बाहेर आले, एक्झॉस्ट झाले तुम्ही, उपयोग काही नाही झाला. मनाला स्थिरता पाहिजे, तुम्ही गतिमान केलं त्या मनाला. आवश्यक आहे का? आधी ठरवा. याला म्हणतात फॅक्टर्स. याला विहित कर्म म्हटलं. ह्या वेळेस तुला काय आवश्यक आहे तेवढंच कर. रेल्वेत जात असताना देव समोर नेले बरोबर आणि तिथे लागले पूजा करायला, चालतं? विहित कर्म आहे का ते? काही अग्निहोत्री माणसं तिथंच आपलं
पेटवून देतात. विहित कर्म आहे. एखाद्याला जाळ लागला, एखादं मेलं, कुठं बॉम्बस्फोट झाला, अजून काही झालं. विहित कर्म. विचार करा तिथं आवश्यक आहे का, टाईम मॅनेजमेंटमध्ये बसतं का, पद्धतीत बसतं का, गंतव्य साध्य होतं का, योग्य आहे का, अयोग्य आहे का, याचा निवाडा अर्जुना कर. स्वकर्म करत असताना विहित कर्म कोणतं केलं पाहिजे ते ठरव. 15 दिवसाची इथं शिबिर चाललेलं साधनेचं उन्हाळ्यामध्ये असेल. संगीता पोखरणा आणि राजेंद्र पोखरणाच्या या हॉलमध्ये परभणीला हे जर शिबिर चाललेलं असेल, टाईम मॅनेजमेंट करा. रजा राखून ठेवता येतील का, रजा घेता येतील का, निदान सुट्टीमध्ये तरी आपण येऊ शकतो का, निदान संपूर्ण वेळ किती दिवस राहू शकतो, टाईम मॅनेजमेंट करा. दॅट इज विहित कर्म. स्वकर्म साधना करणे, विहित कर्म त्याला आवश्यक लागणारे सगळं उपस्थित करणे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची मना आले, जेन सांड जे आपुले. विहित कर्म आवश्यक आहे ह्या वेळेस, व्यवहाराला, अध्यात्माला, शरीराला, सगळ्या दृष्टीनं आवश्यक आहे. व्यवहाराला देखील आत्ता काय आवश्यक आहे ते कर्म केलंच पाहिजे. त्याला विहित कर्म म्हटलंय. परिकर्म फळी आसन करावी. विद्यार्थी असेल त्याचं विहित कर्म अभ्यास आहे. आणि अभ्यासाच्या वेळेस तुम्ही विचारला, अभ्यास झालेला नाहीये, साधना करू. विहित कर्म कोणतं आहे आणि स्वकर्म कोणतं आहे. स्वकर्माला स्वतंत्र टाईम द्या आणि राहिलेल्या टाईममध्ये विहित कर्माची मॅनेजमेंट करा. पिक्चर कधी पाहावा तुम्ही तुमचं पहा, हॉटेलमध्ये कधी जावं, गप्पा कधी माराव्या, आवश्यक आहे का, योग्य आहे का, उचित आहे का, तुमच्या टाईममध्ये जमणार आहे का, त्याचा काही उपयोग होणार आहे का तुम्हाला, हा सगळा विचार करा. परिकर्म फळी आसन करावी. फार इम्पॉर्टंट ओवी आहे. परिकर्म फळी आसन करावी. आयम्पी असं लिहायचं बाजूला. परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विन. संपूर्ण सार कर्माचं एका ओवीत माऊलींनी आणलंय. कर्मण्ये वाधिकारस्ते महाफलेषु कदाचिन. स्वकर्म म्हणजे साधनेच्या वाटेला लागल्यानंतरचं आवश्यक कर्म. विहित कर्म म्हणजे व्यवहाराला लागणारं टाईम मॅनेजमेंट आणि साधना दोन्ही घडण्याकरता आवश्यक कर्म ते केलं पाहिजे. गप्पा मारावेत का, 9 तास साधना जर इथं 15 दिवसात होत असेल तर त्यावेळेस कुठलेही अपॉइंटमेंट न देणं, दॅट इज विहित कर्म. नाही एक जण आला गप्पा मारीत बसतो, काय रांगल्या गप्पा, काही गरज. विहित कर्म नाही आहे ते. अनिता कड आपल्या पुण्याच्या साधक. मी पुण्याला उतरल्याबरोबर 6 वाजताच फोन आला, सर तुम्ही आले. म्हणलं हो. आणि मी एका माझे जे साडू आहेत त्यांचे वडील वारले म्हणून त्याच्यासाठी आलो होतो. मला 2च्या आत पोहोचायचं होतं. नाही म्हणले, साहेबांनी सांगितलंय तुम्ही शेतीवर आमच्या आलंच पाहिजे. कळंबरकर बरोबर होते. मला कसं जुळेल. नाही म्हणले, मी 1 तासात येते, आपल्याला चालायचं. 7 वाजता बरोबर गाडी घेऊन आल्यात. इडली वगैरे सगळं बरोबर घेतलेलं होतं. त्या शेतावर खूप लांबलचक शेत आहे ते 150 किलोमीटर. तिथून जाऊन सगळ्या शेतात फिरून आम्ही काही खाऊन थोडंसं लाईट आणि तिथून परत येऊन त्यांना ऑफिस गाठायचं आहे 2 वाजता. मला म्हणाले, सर जेवायला तुम्ही आमच्याकडेच चला. मी हसत हसत एवढंच म्हणलं, स्वयंपाक केला आहे का,
कारण ही बाई 6ला फोन करते, 7ला मला घेऊन जाते, ही फॉर्मॅलिटीज. आणि स्वयंपाक केला का, मला दुसरीकडे जेवायचं, पण आधी सांगा. तुम्ही म्हटलं कसं? हो म्हणले केलं आहे. म्हणलं कधी? 4 वाजता उठून. दॅट इज टाईम मॅनेजमेंट. स्वयंपाक केला, नाश्ता घेतला, स्नान करून तयार झाले आणि तुमच्यावर बरोबर 7ला निघाले. का म्हणतोय मी हे? एक सहज उदाहरण दिलं. याला विहित कर्म किती कधी करायचं, जे स्वकर्माला बाधा आणणार नाही, साधनेला बाधा आणणार नाही. साधना परिपूर्ण करून व्यवहारातले कर्म कशी टाईम मॅनेजमेंट करायची हे ज्याला जुळलं तो साधक, आणि हे ज्याला नाही जुळलं तो बाधक. आम्हाला वेळच नाही, आम्हाला ज्ञानेश्वरीला यायलाही जमत नाही, साधनेला तर बिलकुल नाही. नो टाईम मॅनेजमेंट. लाईफ गेलं. परिकर्म फळी आसन करावी, ते विहित कर्म सांगितलंय, त्याला अलाउड केलेलं आहे. पण परिकर्म फळी आसन करावी. पण हे विहित कर्म करत असताना आणि स्वकर्म करत असताना अर्जुना आता विज्ञान सांगतायत प्रभू. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन परिकर्म फळी आसन करावी. मी अनेकदा हे उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थी आहे, हेतू काय आहे? शिक्षण यावं. दुसरा हेतू काय? माझी लायकिंग आहे, मला आवडतं, मी विषय एखाद्या वेळेस परफेक्ट होईल, हे विहित कर्म तो करतोय. आपली बुद्धी, आपली शक्ती, आपली लायकिंग, आपली आवड, आपली विद्वत्ता, आपला IQ तपासून ठीक आहे मी डॉक्टर होऊ शकतो. आधी करायची. लोक सांगतायत म्हणून गेले, आम्हाला काय माहिती इतकं भयानक होतं. त्याच्यापेक्षा फाशी घेतलेली बरी, जातात फासावर, नाहीतर रेल्वेच्या पुलाखाली. काहीच कळत नाही. समजा मी डॉक्टर होणार आहे, ठीक आहे डॉक्टर तुम्ही होणार, हे विहित कर्म झालं. पण इथे माऊली सांगतात तुला जरी डॉक्टर व्हायचं तरीही आशा करू नकोस की ते फळ मला मिळालंच पाहिजे. इथे फ्रस्ट्रेशन येणार नाही. कर्म करायला सांगितलंय कारण विहित कर्म आहे, अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. मग तुम्ही म्हणता ह्या जन्मात मिळणार नाही, मग करूच कशाला? मिळेल की नाही शंका आहे, मग करूच कशाला? नाही, कर्म करा, ते विहित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. मग किती तास केला पाहिजे? 12, 13, 14 तास. त्याला लागणार टायमिंग्स इतक्या तासाचं आहे. बसवा, कसं बसवायचं ते. मी 2.5 तासच झोप घेईल. आपला जो सुहास मोंडे साधक आहे त्यांनी सगळे प्रयोग केले. 2.5 तास फक्त तो झोपतो. आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी 24 तास जागा होता. असं त्याने मला फोन केला, सर 24 तास झालं जागा आहे. मी सकाळी 6ला बसलो, दुसऱ्या दिवशी 6 आणि तिसऱ्या दिवशी 6, कुठेही गेलो नाही, लॅट्रिन संडास सोडली तर. बाकी 24 तास मी अन्नही ग्रहण केलं नाही, झोपलोही नाही. पण ऊर्जा म्हणलं कशी आहे तुझी सांग, नाही तर तिथे झोप यायची पेपरच्या दिवशी, नाही तर मेंदू वीक व्हायचा. बिलकुल नाही म्हणले. आणि टप पेपर गेला की पुन्हा मला फोन आला. टाईम मॅनेजमेंट आहे. मेरिट यायचं का? गोल्ड मेडल यायचं का? किती अभ्यास करायचा? गणित लावा. मैत्रिणी मित्र किती ठेवायचे? चिट चॅटिंग किती ठेवायची? खाणं किती ठेवायचं? चरवंतर पण त्यांनी कधी सोडलं नाही. आणि त्याचं ऐकून तो परवाचा, काय नाव त्याचं, बोराडे, हा मुंबईहून, त्याला कळाल्याबरोबर तिथून स्टार्ट झाला, ज्यामध्ये त्यांनी कपडे देखील आणले नव्हते. याला म्हणते लगन. आणि इथले पोरं तिथे आलेले आपले शिबिरात, आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. का? ते विषय नाही. शिक्षक वाट पाहतोय,
अभ्यास आहे. माऊलीला दर्शन देऊन आलो आत्ताच, आता घरी जातो. तुम्हालाही आम्ही दर्शन दिलं, आता चाललो. इतका फरक आहे. टाईम मॅनेजमेंटच नाही, बिलकुल नाही. काही कळत नाही, काही कळत नाही. जसं काय एंटरटेनमेंट आहे साधना. आणि तो काय पिन ड्रॉप सायलेन्सनी कसं ऐकत होतं, मी दाखवत होतो सगळ्यांना. पापणी देखील हालत नव्हती. सातलाच येऊन बसला तो माझ्या ह्याच्यात. सारखा माझ्या भोवती त्याचं रिंगण होतं. कसं बोलावं, कसं बोलावं. बाकीचे ऐकतात, झोपतात, अनेक प्रकार होतात. तुम अच्छा गाओगे हम घर में सोते हैं, नहीं तो ट्यूशन को हम जाते हैं छोड़ के शिबिर. काही नाही. म्हणून कर्मफळा आस न करावी, मिळालंच पाहिजे. फळाला म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना टाईम मॅनेजमेंट केला नाही ना, अभ्यास करत असताना मेडिकल कधी होईल, डॉक्टर कसा होईल, स्वप्नरंजन, आशा, काय काय करता येईल. बायको, पोरं डॉक्टर झाल्यावर असं करील ना, किती सोयरीकी येतील, त्याच्यातली कोणती मुलगी कशी पसंत करावी, आणि आपण काय काय करू, त्याचे स्वप्नरंजन. बैंगन दिसतं त्या याचं फळाचं, आणि कर्मावर ते प्रेम नसतं. आपलं फळावर ते प्रेम आहे, कर्मावर प्रेम नाही. विद्यार्थ्यांचं जनरली 97% पोरांचं फळावर प्रेम आहे. मी डॉक्टर झालं पाहिजे, पण सहज झालं पाहिजे, अभ्यास न करता झालं पाहिजे, फार कष्ट न पडले पाहिजेत. प्रयोगांवर ते प्रेम नाही, अभ्यासावर ते प्रेम नाही, पुस्तकावर ते प्रेम नाही, विषयावर ते प्रेम नाही, आणि ह्या साधनेवर ते प्रेम नाही. साधकालाही साध्य पाहिजे, पण कसं पाहिजे, हात ठेवा डोक्यावर आमच्या, नाही तर पाठीवर, बस वर न्या. अरे साधना करा ना. ती जमत नाही म्हणून तो म्हणतो हात ठेवा. जमला असतो तर कशाला आलो असतो तुमच्याकडे. काही नाही, फळावर ते प्रेम आहे. पुण्य ॲटोमॅटिक गिळायचं आहे, ॲटोमॅटिक मिळालं पाहिजे. काही न करता, कर्मकांडांचे प्रयोग न करता, साधनेचे प्रयोग न करता, काही न करता आम्हाला आयत्ता मिळून द्या. सध्या असं सगळा प्रघात सुरू झाला आहे. लाखो माणसं ज्या महाराजांकडे जातात त्यांचा पहिला प्रयोग हाच आहे, तुमचं आयतं आम्हाला देऊ शकता का. मंत्र, यंत्र, काय असेल तुमचे ते द्या, आयतं. महाराज म्हणले पास होशील, मग अभ्यासच कशाला करायचा. पुन्हा ते महाराज सापडत नाही ना याला विचारायला. नवरात्रामध्ये 108 चक्रा मारतात पुरी, गुरु गुरु. मी नुसतं पाहत असतो. मला काय परीक्षा जवळ आली, अच्छा अच्छा. नंतर वर्षात नाही 108 वेळेस देवीकडे समोरून जाताना पाहत नाही. फळासाठी देवावर ते प्रेम करणं, साधनेसाठी देवावर ते प्रेम नाही, विषयांमध्ये प्रेम नाही, अभ्यासावर ते प्रेम नाही, साधनेवर ते प्रेम नाही, साधनावर ते प्रेम नाही, साधनीभूत वस्तूवर प्रेम नाही, फक्त फळावर प्रेम. डायरेक्ट पाहिजे, डायरेक्ट. ती सगळी पोरं फ्रस्ट्रेट होतात, ती सगळी पोरं नापास होण्याच्या मार्गावर असतात. पहा किती प्रिन्सिपल सांगितले. म्हणून आपण नेहमी विद्यार्थ्यांना म्हणतो आणि साधकांनाही म्हणतो. म्हणून मी नेहमी उदाहरण देत असतो फरीदचं. सुफी संत महात्मा फरीद हे साधना आणि प्रार्थना करीत असत. एक जण गेला समाजवादी विचारसरणीचा, आओ मिस्टर फरीद, बोले बोलो, आप जो साधना करते हो ठहरा तो लो, ईश्वर है या नहीं, आपने कुछ जान लिया, मालूम कर लिया.
डिसाइड कर लिया कि ईश्वर है तो ही साधना करो। तो म्हणे नहीं होगा, नहीं होगा तो फिर काय के लिए कर रहे हो सब? अरे बोले मैं ईश्वर के लिए नहीं कर रहा हूं, फिर काय के लिए कर रहे? मेरा ये साधना पे प्रार्थना पे प्रेम है इसलिए मैं कर रहा हूं। और नहीं होगा तो नहीं होगा तो मेरा इतना प्रेम ये साधन पे है, ये साधना पे है, उसको प्रकट होना पड़ेगा। नहीं भी होगा तो बस हे प्रिन्सिपल लागू ठेवा, अभ्यास स्टॉप होतो। फळ नाही मिळालं तर नाही मिळेल मला मेडिकलचं, नाही मिळालं तर नाही मिळेल मला इंजिनिअरिंगचं, पण माझं साधनेवर प्रेम आहे, माझं अभ्यासाच्या पुस्तकावर प्रेम आहे, माझं विषयावर प्रेम आहे, मी टाईम काढलेलं त्याच्यावर माझं प्रेम आहे। मिळेल न मिळेल माहिती नाही, मला एक करायचं एवढंच मला माहिती आहे। ह्या जन्मात मोक्ष मिळेल का नाही म्हणून काही साधक थकून जातात आपले, काही साधक थकतात। काय आता का नाही आम्ही तर म्हातारपणाकडे चाललो, 50शी ओलटली, मग आता लहान पोरांचं काम आहे, तुम्ही करा साधना, तुम्ही करा चरवंतर्पण, चांगली गोष्ट आहे, पण हे थकलेले आहेत। कारण इंडियन माइंड आहे ना, इंडियन माइंड आहे, नेहमी थकलेले असतात। आपल्याला नाही जमलं की आपण थकलो, खाण्याला थकत नाहीत, यांना देऊ नका बरं। आता तुम्ही थकले कशाला खाता 2-3 वेळ, एकच वेळ खा, तेही थोडंसं खा, भांडायलाच उठतील। काय म्हणले आम्ही खाऊ नये, हां करायचं म्हणलं की नाही, आता ते तुमचं काम आहे, आमचं काय आहे। गेल्या गौऱ्या खाताना नाही म्हणत गौऱ्या गेल्या, पिक्चर चालला तर तिथं गौऱ्या जात नाही त्यांच्या। म्हणजे पहा कसं मन आहे, किती फसवेगिरी करतं ते मन। एकदा मी असं तुम्हाला उदाहरण दिलं होतं, स्वामी रामतीर्थ जपानला चालले आणि जहाजावर 3 दिवस 4 दिवस 5 दिवसाचा असा दौरा होता। ते समोर बसलेले आहेत आणि एक म्हातारा कुठल्या तरी देशाचा, ब्राझील कुठल्या तरी होता, असा समोर 80 वर्षाचा बसलेला आहे आणि कोणाकडे पाहत नाही। एक भाषेचं पुस्तक आहे, त्याचे शब्द पाठ करतोय, त्याचे वाक्य पाठ करतोय, कोणाकडे पाहत नाही। स्वामी रामतीर्थ समोरच बसले होते बाकावर त्याच्या, आणि तो समोरच्या बाकावर जहाजामध्ये तो पाहतोय की काहीतरी तो अभ्यास करतोय, फुटफुटतोय, पुन्हा हे करतोय, घोगतोय। शेवटी यांना राहवलं नाही, त्यांनी विचारलं स्वामीजींनी, का हो तुम्ही काय करतायत? म्हणजे भाषा शिकतोय। कुठली? कुठली तरी भाषा होती फॉरेनची, ती म्हणली ही भाषा शिकतोय, मला येत नाही। कंटिन्युअस त्याचा तोच प्रोग्राम चालू आहे। ते म्हणले वय किती झालं तुमचं? काही उपयोगी येणार आहे का तुम्हाला ही भाषा? स्वामी रामतीर्थ म्हणाले। त्यानं पेन्सिल थोडी खाली ठेवली, असा पाहायला लागला, आर यू इंडियन? तुम्ही भारतीय आहात का? ते म्हणे हो, म्हणूनच अशी मेंटॅलिटी आहे। वय किती झालं, आता काय होणार आहे, आता काय करायचं, अशी मेंटॅलिटी। म्हणजे काय, तो म्हणाला अरे माझ्या आयुष्याच्या क्षणाला मी जितकं शिकता येईल, प्रभूनं दिलेलं जे आयुष्य आहे, स्वामी रामतीर्थ तिथे शिकले बऱ्याचशा गोष्टी, त्याच्याकडनं ही गोष्ट शिकले। त्यांनी लिहिलंय की मी शिकलो की आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि विजिगीषू मन पाहिजे, मी हे करील, मेरी इच्छाशी नाही दूंगी। मी बाई आहे, बांगड्या भरलेल्या आहेत, हात दुखतोय, कालच दळून आले, तलवार कशी घेऊ, जाशी म्हणलीच नाही। विजिगीषू, मला कसं जमल, कसं चालेल, तुम्हाला माहीत नाही का, मला पाय ठेवता येत नाही, काहीच नाही। परिकर्म फळी आसन करावी, कधी साधना होईल विचारू नका, किती दिवसांनी फळ मिळेल विचारू नका, साधना किती करावी हे जरूर विचारा, कशी करावी हेही विचारा, कधी फळ मिळेल विचारू नका। कर्मयोग संपणार कधी गडे, ही झाली फळाची आशा।
राजर्षी योग कधी संपणार म्हणले तुम्ही? साधना किती चालते? 5-5 मिनिट. आता कधी संपणार आणि किती आयुष्यात संपणार? मग काय विचारावं, कधी मिळेल हे विचारू नका. कसं करावं विचारा, साधन विचारा. आम्हाला म्हणतात विचारायचंच नाही म्हटलं, काही मागायचं नाही म्हटलं. साधन मागा, साधन कसं करावं त्याची रीती मागा, त्याची पद्धती मागा, टाईम किती पाहिजे मागा, पण फळ मागू नका. आपण डायरेक्ट फळ मागतो, फळ, फ्रूट फ्रूट. साधना तुम्ही करा, ओनली फ्रूट, आय वॉन्ट फ्रूट, असा एखादा मंत्र द्या की डायरेक्ट बिंग. इथे माणूस फसतो. इथे भगवान अर्जुनाला सांगतायत फळाची आशा धरू नको. याचा अर्थ असा घेऊ नका फळ नको. फळ रिजेक्ट नाही आहे, आशा रिजेक्ट आहे. त्या टाईम फॅक्टरमध्ये बसलं, ईश्वराला द्यायचं असेल देईल, नाही दिलं तर फ्रस्ट्रेट होऊ नका. ठीक आहे, अभ्यास झालाय माझा, हरकत नाही. परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगतीन व्हावी. वा. पण विचारू नका कधी फळ मिळेल. नाही मिळणार ह्या जन्मात. ह्या जन्मात नाही म्हणले का? आणि तुम्ही म्हणले ना म्हातारपणात काही होत नाही, मग आम्ही चाललोत घरी आमच्या. नाही, जितकं होतंय तेवढं करा, पण कसून करा, जमून करा. फळ मिळत नाही म्हणून सोडून देऊ नका. एक एक क्षण करा. काय उपयोग होणार म्हणून करू नका, फुल करा. कर्मफळी आसन करावी. आणि सगळे महाराज लोक याची रॉंग इंटरप्रिटेशन करतात. आशा करू नका, आशा करू नका, त्याचा अर्थ वेगळा करतात. आशा म्हणजे अरे आशा मेडिकलचं व्हायचं म्हणून तर आशा झालीच ना, पण आसक्ती धरू नका, मला ते मिळालंच पाहिजे. काय सांगता करता करता मला तर झालं ना. मी मेडिकलला लागलो होतो, आजीने जाऊ दिलं नाही. रडलो. लहानपणापासून औषधी तयार करीत असे. अनेक औषधी जखमेपासून सगळे औषधं मी बनवलेले होते. अनेक अभ्यासाचे पुस्तकं 7वीपासून वाचत होतो. पेशंट तपासत होतो. मेडिकल मिळालं आणि मेडिकल मिळाल्यानंतर आजीला एकाने सांगितलं, एका बाईनी, की बेंडक्या कापाव्या लागतात तिथं. ती म्हणली तुला जाऊ देत नाही. खूप रडलो. नाही म्हणले तुला जाऊ देणार नाही मी मेडिकलला. तिथून परत आलो. बाप्पासाहेबाला प्रश्न विचारला, बाप्पासाहेब मेडिकल मिळालं, आवड होती, तरी मला का नाही हे जाऊ दिलो? मला शेवटी ही लाईन घ्यावी लागली. ते म्हणाले तुला हे मिळणार होतं ना, हे मिळालं नसतं तू मेडिकलकडे गेला असता तर. हे जे वैभव आहे योगाचं, योग साम्राज्याचं, देवाला इकडे करायचं होतं, ते होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून तुझं ते डायव्हर्ट करून इकडे आलं. बस डोक्यातला विषयच गेला. आज पोरं फ्रस्ट्रेट होतात, मला हे मिळालं नाही, रड. अरे ईश्वराला दुसरं काही द्यायचं असेल, मला घोडं दिलं नाही, अरे कार देणार होता ना, असं का? मग आधीच सांगायचं होतं ना, हिंट देऊन. अरे हंटर दिलं तरी तुला कळणार नाही ना, हिंट काय देणार प्रभू? ह्याच ओवी सांगतो. एक आपली साधक मुलगी नागपूरची, शीतल चोपडे, मुंबईला डॉक्टरेट होते आणि ती आळंदीला आली आणि मला म्हणाली दिल्लीला सर इंटरव्ह्यूला जायचं आहे, थोडा आशीर्वाद द्या. म्हणलं का? कशाकरता देऊ? नाही म्हणले इंटरव्ह्यूमध्ये मी लागले पाहिजे. म्हणलं हे पा तू फक्त इंटरव्ह्यू दे, बाकी काही भानगडी करू नको आणि ईश्वराला मागू नको, मला तर नाहीच नाही. हां नाही आशीर्वाद दिलं लागेल. म्हणलं नागपूरची पोरगी मुंबईला आली, मुंबईची पोरगी आळंदीला योग घेण्याकरिता आली, दिल्लीला इंटरव्ह्यू घेण्याकरता चालली,
तुला माहीत होतं का तू आळंदीला येणार आहे? म्हणले नाही. तुला माहीत होतं का नागपूरला असताना की मी मुंबईला जाणार आहे? म्हणलं नाही. हे जो घडवतोय ना तो पाहतोय तुला काय द्यायचं. आता तू दिल्लीला चालली, योग्य असेल तुला ते देईल, नसेल तुझी जरूरत नागपूरला असेल तर दिल्लीला तो तुला ठेवणार नाही. त्याने डिसाईड केलं असेल हिचं कार्यक्षेत्र जर नागपूर आहे आणि नागपूर उभं केलं पाहिजे, तुला मिळणार नाही. म्हणून तिथे रागवू नको ईश्वरावर, फक्त प्रयोग कर, फळ असेल तर मिळेल, योग्य असेल तर देईल. बालकाचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. बालकाचं हित कशात आहे, कोणतं अन्न देण्यात आहे, कोणतं औषध देण्यात आहे, ही माता जाणते, माऊली जाणते. कडू औषध देते ती माता आणतो वैरिणी, ती पोरग म्हणत बसलं, नाही चालणार. हित आहे म्हणून ती माता, देवमाता काय देईल ती पहा. तुमचं हित असेल, योग्य असेल देईल, नसेल तर नाही देणार. नाही मला हेच भेटलं पाहिजे, हा अट्टास प्रभूच्या साम्राज्यात उलट ठरतो. आणि अनेक महाराजांना माहिती नाही, अनेक महाराजांना. आणि दैव माफ करत नाही. तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दखल दिली तर तुम्हाला सहन होणार नाही. एक पाहुणी आली, एक्सपर्ट आहे. हां सुनबाई बोला. तिने सहज सांगितलं, मला गाईडलाईन द्या कसं काय करायचं हा स्वयंपाक. चाल आता एक पाऊल पुढे ठेव. ठेवलं. भगुणं असं उचल इतक्या अंतरावर, आता ठेव, आधी पूस. सारख्या इन्स्ट्रक्शन द्यायला लागली, सारख्या इन्स्ट्रक्शन द्यायला लागली. साधा चहा करायचं तर इन्स्ट्रक्शन द्यायला लागली. असा काय कप उचलला, जरा असा उचलावा, चालेल. सासू सारखी सुनेला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही बोलते. मुलगा बापाला काहीतरी शिकवतोय, बाप मुलाला सारखं शिकवतोय, चालेल. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दखल नाही चालणार. ते आम्हाला आमचं काम करू द्या, आमच्यावर सोपवलंय ना, आमचं काम करू द्या. पहा ना आम्ही काय कसं करतो ते. सारखं दखल देऊ नका, त्याच्यामध्ये इंटरफिअर करू नका. असंच प्रभूला वाटतं. कुठल्याही साधू संतांनी इंटरफिअर फार करता कामा नये. एखाद्या वेळेस त्याचं नशीब असेल त्यावेळेस ॲटोमॅटिक इंटरफिअरन्स होतो आणि ते आवश्यक असतं. तेवढंच, नेहमी नाही. नेहमी कराल तुमची शक्ती नष्ट होईल त्या साधूची. प्रभूला नाही आवडत सारखं इंटरफिअरन्स. तुमच्या घरात जावई इंटरफिअर करायला लागला, आवडेल का? नाही मी बोललं तेवढंच. ते जावई बाबा म्हणाला, कोणाला विचारून टूथब्रश घेतला, मला तुम्ही विचारलं का? तर तुम्ही कोण सांगणार आहे? आम्ही आमच्या घरात काय करावं आम्ही पाहू. नाही नाही नाही, मी आलोय ना, मला प्रत्येक गोष्ट विचारून करा. आय एम हेअर. नाही चालणार. प्रभूच्या साम्राज्यात प्रभूचं इंटरफिअरन्स नाही चालत. सहजगत्या त्याच्या नशिबात असेल काही गोष्ट होऊन जातात. नेहमी इंटरफिअरन्स नाही चालत. परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी म्हणून आशा करू नका, पण रडूही नका नाही जर मिळालं तर. कारण त्या माऊलीला कळतंय तुमचं हित कशात आहे आणि काय द्यायचं आहे. आणि कुकर्मी संगती न व्हावी. कुकर्मी संगती फार महत्त्वाचं वाक्य आहे. इतकं टाईम मॅनेजमेंट करायचं तर संगतीत कोणाला ठेवावं. माणसाच्या संगतीवरून ओळखता येतं बरं का. ढब्बू माणसाला असे पातळ माणसं मित्र आवडत नाहीत. जाड्या आणि रडा फार दोस्त आहेत असे पाहिले का तुम्ही? तो ढबूच पाहतो प्रत्येक याच्यात. निदान आपला असिस्टंट शोभावा असंच पाहतो. हा 90 किलो असेल तर 1 क्विंटल भेटावा, नाही तर कमीत कमी 70 किलो भेटावा. ते मिळालं समजा 25 किलोचं, कुठे म्हणतो तो? हां, लॉरेन हार्डी फक्त त्याच्यातच.
मटकेवाले ते दोस्त, गुटकेवाले पोरं गुटक्याचे दोस्त असतात, दारूवाले दारूचे दोस्त असतात, पैसेवाले पोरं त्यांची दोस्ताना वेगळाच असतं. असं सगळे त्याच्यावरून ओळखायचं. काही झोपणारे, यस तू भी सोता है मैं भी सोता हूँ, दोनों मिलके सोते. जमून साधना करणाऱ्याच्या जवळ बाकीचे बसत नाही. ज्याला झोप येते तो झोपणाऱ्याचे माणसं पाहतो कुठे, तिथे जाऊन बसतो साधना करायला. वो भी लंबा हम भी लंबे. म्हणजे पहा कसं हे आहे. ज्याला झोप येते ते मागे बसतात. ऐका, मला इथून वाटतं बहुतेक तो मनन करायला आहे, चिंतन करायला, पण तो झोपलेला असतो. समोर बसतो तर झोपता येत नाही. सत्संग संगत कशी आहे. अभ्यास न करणारे त्यांचा दोस्ताना वेगळाच असतो. अभ्यास करणारा अभ्यास न करणारा एकत्र येतात का पाहावर? कधीच नाही. म्हणून सत्संग कसा आहे त्याच्यावरून ओळखायचं माणसं, त्याच्यावरून माणसं ओळखायची. आणि कुकर्मी वाईट कर्मामध्ये संगती करू नकोस. तुम्ही आत्मरत साधनेकडे वळलाय, तमाखू खावा की नाही विचारायची गरज नाही. कुकर्मी, ज्याच्यामुळे वाईट कर्म इंद्रियांमधून निर्माण होईल ते करू नका. साधनेला गेल्यानंतर 3 कप चहा घ्यावा की नाही? पैसे गेलेत 50 रुपये रोज. 3 कप. पहिल्या याच्या दूध, नंतर कॉफी, मग चहा. आपले नाही, दुसऱ्याकडे. आपले घेतच नाहीत. घ्यावी की नाही? कुकर्मी रती न गडो. काही म्हणतात योग आगणीच वाढत नाही आमचा, काही म्हणतात लॅट्रिनच होत नाही. बिडी पिल्याशिवाय लॅट्रिन होत नाही, सिगारेट पिल्याशिवाय होत नाही, तंबाखू खाल्ल्याशिवाय होत नाही, गुटखा खाल्ल्याशिवाय होत नाही, काही ना शिव्या दिल्याशिवाय होत नाही, काही ना चहा घेतल्याशिवाय होत नाही. 2 कप घ्यावा लागतो. काही मला म्हणाले 2 कप चहा कशाला? एका कपाने म्हणे लॅट्रिन होत नाही, मग दुसरा कप ओतावा लागतो, मग लॅट्रिन. कुकर्मी रती न व्हावी. असं कुकर्मी आत्मधर्माकडे जायचं. अरे विषयांचा तुम्ही संग करता, साधना कशी करा? साधना कशी करा की ज्या आत्मधर्माकडे जायचं आहे, व्यवहार करत असताना कशी रीती आणि नीती अवलंबायची, साधना करत असताना कोणती रीती आणि नीती अवलंबायची हे पहा. आणि कुकर्माकडे वळू नको. साधनेला टाईम दिलेला आहे. काही साधक उठून गेले, माहेराहून आलेले आणि उठून गेले. का? गप्पा मारायच्यात घरी, गप्पा. काही उपयोग होणार नाही. कुकर्मी रती झाली. आणि मग उद्या ईश्वराने समजा दणके दिले, रडायचं काय कारण आहे? आपल्या भाववृत्ती कशा आहेत? कुकर्मी. योग्य कर्म करण्याकरिता टाईम मिळाला असताना देखील आपण त्याला फेटाळलं. साधनेत आलेली पोरं कधी कधी आळंदीत मी पाहतो उठून जातात. उठून गेले की मस्त गप्पा मारतात, पायऱ्यावर खाली इकडे तिकडे फिरून फारून मग येतात, पुन्हा बसतात. एक क्षण मोलाचा होता. साधनावस्थेत तसं चढत जायचं होतं आणि तुम्ही घसरले. कुकर्मी. आणि कुकर्मी संगती न व्हावी. संगतच धरू नका कुकर्मी लोकांची. काय पडलं रे साधनेत? एका नाटकात वाक्य होतं, 16व्या वर्षाच्या गीतेच्या मागे लागण्यापेक्षा तू भलत्याच कोणत्या गीतेच्या मागे लागलास? म्हणजे भगवद्गीतेच्या. हे नाटक जुन्या काळातलं नाटक आहे. त्याचा एक डायलॉग एकाने मला म्हणून दाखवला होता, तुझे आहे तुझं पाशी. अरे ह्या वयात 16व्या वर्षाच्या गीतेच्या मागे लागण्यापेक्षा तू कोणत्या भलत्याच गीतेच्या मागे लागलास. अशी संगतीत लोक असली की हरी विठ्ठल. आणि कुकर्मी संगती न व्हावी.
पानपट्टीवर गेलो ना, आपल्याला मसाल्याचं पान खायचं असेल आणि एखादा तंबाखूवाला असेल तर तो काय म्हणतो, ये घासफूस हम नहीं खाते, शेर है हम. हो, शेर है. शेर का खुराक ही अलग होता है. कुकर्माकडे वळवतात. परिकर्म फळी आसन करावी आणि कुकर्मी संगतीन व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. काय ओवी आहे. कुकर्मात जाऊ नकोस, वाईट संगतीत लागू नको, की ज्याच्यामुळे तुझं एम डायव्हर्ट होईल. नेपोलियन बोनापार्ट एकदम धनगराचा हा गरीब मुलगा एक खोली घेऊन राहिला. आईचं एक पत्र आलं होतं, बाळा तुला फ्रान्सचं भाग्य विधाता व्हायचं, खूप मोठं व्हायचं रे. एक गरीब आई, वडील वारलेलेत लहानपणी, धनगराचा मुलगा, शेळ्या हाकणारांचा. मुलं यायची, चल रे, त्यावेळेस नाटकं असतील, नाटकात चल. मन करायचं, कपडे घालायचं, आईचं पत्र आठवायचं जे खिशातच होतं. पत्र पाहिलं की गप्प बसायचं. नाही. खेळायला चल रे, नाही. अनेक टेम्पटेशनचे साधनं होते. पोरीच्या मागे जाऊ, चल, नाही. कशाचंही नाही. तिची घरमालकीन होती, तीच आसक्त याच्यावर झाली. आणि ती शेवटी म्हणली, अरे मूर्खा वेड्या, तुला काहीच कसं जमत नाही रे, तू एकदम निकामी. आणि ज्या वेळेस हा फ्रान्सचा बादशाह झाला, नेपोलियन बोनापार्ट जग जिंकणारा निघाला, घोड्यावरनं टाच मारत आला आणि त्या बाईच्या घरासमोर उभा राहिला. ज्याला जग कापत होतं त्यावेळेस, फ्रान्स तर कापतच होता. त्या बाईला बस खाली उतरला, तिने पाहिलं, चमकली, ती कोण आहे. ती म्हणाली, असा एक मुलगा तुझ्याकडे राहत होता का, ह्या नावाचा. ते म्हणे, हो, फार छान होता. पण कसा होता, काय नाही, अभ्यास अभ्यास किडा होता. काही त्याला रंग माहीत नाही, त्याला काही माहीत नाही. बाई, पोरांच्या आणि त्याच्या नादी लागून मी जर झालो असतो, तुझ्यासारखं तू म्हणली तशी जर वागलो असतो, तर मी आज जे म्हणलोय ते झालं नसतं. म्हणजे तू कोण आहेस. म्हणजे फ्रान्सचा बादशाह मी नेपोलियन बोनापार्ट. असं म्हणल्याबरोबर बाईजी चमकली, हादरली. घाबरू नकोस, तू माझी माता आहेस, तुला अशा घरात ठेवणार नाही. आणि मग त्यांनी तिला एक महल बांधून दिला, सगळी व्यवस्था केली. अरे तुझ्या खोलीतनं मी वर आलेलो आहे, तुझे उपकार आहेत माझ्यावर, ते मी तसं ठेवणार नाही का. बोरावालीकडे गेला, जिथून ती म्हातारी बोर विकत होती, त्याच्याकडे हा नेपोलियन गेला. बाई, अशा नावाचा एक विद्यार्थी लहानपणी येत होता का, आठवच ना तिला. शेवटी आठवलं, हो हो, काही पैसे राहिले होते का बाकी. नाही नाही म्हणे, चांगला होता मुलगा, पैसे काही मला आठवत नाही. बाई, तू विसरलीस म्हातारपणामुळे, एक 4 आणे बाकी राहिले होते. पण तो निघून गेला मुलगा, तो मी आहे, नेपोलियन बोनापार्ट. नाव ऐकलं की ती घाबरली. घाबरू नकोस, त्याची परतफेड करायला आलो, चक्रवाढ व्याज देऊन तिलाही बंगला बांधून दिला, सगळी पैशाची व्यवस्था केली, शेती भाती घेऊन दिली, नौकर चाकर दिले. टाटा. काय उपकार, उपकार मानले पाहिजेत. कुकर्मी संगती न व्हावी, वाईट संगतीत नाही गेला म्हणून तो तसा झाला. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. सत्क्रिया, सत, रज आणि तम क्रिया उत्पन्न होणार नाहीत असे कर्म कर. रज आणि तम नष्ट झाले पाहिजेत असे प्रयोग कर. बुद्धी त्याच्यात होऊ नये असेही प्रयोग कर. त्या संगतीत पडू नये असेही प्रयोग कर. आणि सत्क्रिया कर. सत्क्रिया म्हणजे सत्व भाग जाऊन शुद्ध सत्व निर्मिती होईल, आत्मसागर जवळ येईल, ब्रह्म साक्षात्कार होईल, व्यवहार आणि अध्यात्म याची सांगड घडेल, सद्गुण निर्माण होतील, सत्वशुद्धी निर्माण होईल आणि योग साधनेचे सगळे
काय म्हणतात त्याला स्टेजेस तो पार करील आणि व्यवहारात देखील तो पारंगत होईल. व्यवहार आणि अध्यात्माची सांगड करून परमार्थाने व्यवहार याची सांगड घालून दोन्हीकडे ऐश्वर्य सिद्धी निर्माण करील. अशा सत्क्रिया आवश्यक असणाऱ्या तू केल्या पाहिजेस अर्जुना. हेतू विण म्हणजे पुन्हा त्याच्यात हेतू धरू नको. मी याच्याकरिता नवस करतोय, मला हे मिळालं पाहिजे, याच्याकरता मी साधना करतोय, सत्क्रिया करतोय, की मला ते काय मी याच्याकरता अभ्यास करतोय की मी डॉक्टर व्हावं, मी याच्याकरता अभ्यास करतोय की मला मोक्ष मिळावा, मी याच्याकरता अभ्यास करतोय की मला देव मिळावा. हेतू विण सत्क्रिया. मी याच्याकरता दानधर्म करतोय की आता गाय इथं दान केली की स्वर्गात मला ती मिळावी, तिथं दूध द्यावं, चहा होईल, याच्याकरता नाही. हेतू विण ही संपूर्ण ओवी कर्माचं सार आहे. कर्मण्येवाधिकारस्ते. मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून करणारे लोक पहा, 3 प्रकारच्या मागे आहेत. कनक, कांता, कीर्ती. काही कीर्तीच्या मागे आहेत, काही कांतेच्या मागे आहेत आणि काही सोने म्हणजे संपत्तीच्या मागे आहेत. हेतू विण ते मिळालं पाहिजे असं नाही, मला फक्त करायचं. काय मिळेल मिळेल, नाही मिळेल नाही मिळेल. दिया उसका भला, न दिया उसका भला. फळ मिळालं भला, नाही मिळालं भला. कोणी आपण म्हणू थँक्स मानले नाहीत यांनी, नाही मानले. कधी मानले तुम्ही ईश्वराचे थँक्स? दिला मानली थँक्स? नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरीला यायला टाईम दिला, मानले थँक्स? नाही. साधनेला टाईम मिळाला, मानले थँक्स? नाही. साधन केलं, मानले थँक्स? नाही. पोरग दिलं त्यावेळेस थँक्स मानले? नाही. हेतू विण, हेतूच ठेवू नका. मला कोणी थँक्स द्यावं. लहान पोराची माता संगोपन करते, हेतू ठेवून करते का? मला याने आत्ता 2 रुपये दिले तर मी याला दूध देते, कुठून देईल तो? हेतू विण कार्य करायचं. कोणाला माहीत तो काय देणारे नाही देणारे, मला संगोपन करायचं. काय माहीत ईश्वर फळ देईल न देईल, मला फक्त साधना करायची, ईश्वर खुश होणार आहे म्हणून. ईश्वर हेतू विण, हेतूच ठेवू नको, फळाचा हेतू ठेवू नको. प्रेम कर फक्त, इनडायरेक्टली सांगायचं भगवंताला. आणि आसक्ती ठेवू नको, आशाही धरू नकोस. मिळेल नाही मिळेल नाही देणार देव. तुम्ही एक्सपर्ट तर झालात, मी संगीत तज्ज्ञ होईल काय माहीत नाही. फक्त गीत गायला शिकलं, संपलं. लोक ऐकतील का? अरे तू गा ना, तुझं मनोरंजन होईल एवढं पुरे झालं, आणि देवाचं मनोरंजन झालं, दोघांचं पुरे झालं ना. आशा करू नकोस आणि हेतूही ठेवू नकोस लोकांनी ऐकायला यावं, नाही. हेतू विण याला म्हणतात पहा फलाशा रहित कर्म. ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आता अनेक संत जगात काय सांगतात हे तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा गोलगोल गोलगोल गप्पा मारतात. हे सोडा, संसार सोडा, संसाराची आशा करू नका, बायको सोडा, ते सोडून देतं, डायव्हर्स घेतं. तुम्हीच म्हणले ना सोडून द्या. सोडून द्यायला काही सांगितलं नाही आहे. उलट विहित कर्म केलेच पाहिजे आणि स्वकर्मही केले पाहिजे. त्याच्यासाठी फक्त सायन्स सांगितलं आहे, आसक्ती रहित कर, माझं न म्हणता कर आणि हेतू न ठेवता कर. मिळेल पैसा मिळेल, ना मिळेल नाही मिळेल, लॉस मिळेल. अरे पूर्वजन्मीचं असं काही असेल की ज्यामुळे तुला लॉस येत असेल तर फेडून टाकणं लॉस करून. होऊ शकतं लॉस येईल, होऊ शकतं ईश्वर देणार नाही, असेल पूर्वजन्मीचा काही धागा, फेडून तर टाक. म्हणून एक उदाहरण मी दिलं होतं माझ्या लेखामध्ये की बुद्धांचा एक शिष्य हा चालत असताना एक ठोकर लागली दगडाची, आणि ठोकर लागल्याबरोबर अंगठा
दगडाला लागल्यामुळे रक्त निघायला सुरुवात झाली. हा आकाशाकडे पाहून डोळे झाकून असा नमस्कार करतोय ईश्वराला. बाकीचे असे पाहतात त्याच्याकडे, काय सोंगे आहे. आणि पुन्हा हसून हसून नमस्कार करतोय आणि डोळ्यातून अश्रू यायलेत. आता बाकीच्यांना काही अर्थच कळत नाही. बाकीच्या शिष्यानी त्याच्या गुरुबंधूंनी विचारलं, का तू असं करतोयस रे? त्यांनी सांगितलं, ईश्वराला थँक्स मानतोय. म्हणजे कशा करता? ठोकर लागली म्हणून? अरे म्हणले, याच्याकरता थँक्स करतोय आणि ईश्वराकडे मी हात करून सारखा म्हणतोय की बाबा रे, कुठल्या तरी जन्मात मी कोणाला ठोकर मारली असेल म्हणून आज मला ईश्वराने ठोकर मारायला लावली. जरी रक्तबंबाळ केलं तरी त्या कर्मातून मला, दुष्कर्मातून मुक्त केलं ईश्वराने. मुक्त झालो म्हणून देवाचे मी थँक्स मानले. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. याच्याकरता म्हटलंय. नाही मिळालं फळ, नाही तर नाही.